मी जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे घे भरारी, घे गरुड भरारी, उत्कर्षाच्या दिशेने. म्हणून उत्कर्ष म्हणजे काय हे आपण प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. उत्कर्ष म्हणजे विकास. विकासच्या उलट भकास. आज आपला विकास होतो आहे का जीवन भकास होतं आहे याचा आपण एक मागोवा घेतला पाहिजे. त्याचा विश्लेषण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे, सिंहावलोकन केलं पाहिजे, समीक्षण केलं पाहिजे आणि असं का घडतं त्याचा सूक्ष्म दृष्टीने विचार केला पाहिजे. आम्ही या सर्व गोष्टीचा विचार केला की इतिहासाची पुनरावृत्ती का होते, जगामध्ये दुःख का, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाय, असं म्हणण्याची वेळ आली. सुखी माणसाचा सदरा कोणाकडे आहे का म्हणून विचारण्याची वेळ राजावर आली. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, असं म्हणण्याची पाळी तुकाराम महाराजावर आली. हे का घडतं, जगामध्ये दुःख का आणि सुख का नाही, ह्याचं एकच कारण विकास ज्याला आपण म्हणतो तो विकास योग्य दिशेने होत नाही. आणि म्हणून आधिभौतिक विकास, मानसिक विकास आणि आध्यात्मिक विकास हे 3 प्रकारचे जे विकास आहेत त्या विकासाबद्दल कोणीही विचार करत नाही. आधिभौतिकबद्दल आपण पुष्कळ म्हणतो, आधिभौतिक प्रगती झाली पाहिजे असं आपण म्हणतो. पण आधिभौतिक प्रगतीबरोबर जर मानसिक विकास नसेल आणि आध्यात्मिक विकास नसेल तर आधिभौतिक प्रगती कुठे आपल्याला नेऊन सोडते ते आपण मागल्या वर्षी शेवटी 26 नोव्हेंबरला त्याचा अनुभव घेतला की आज आपली खरोखरच प्रगती होते आहे का अधोगती होते आहे, मटेरियल प्रोग्रेस होतो आहे का आपला रिग्रेस होतो आहे, आपली उन्नती होते आहे का आपली अधोगती होते आहे, याचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की माणसाला योग्य दिशा मिळत नाही. मग ते म्हातारे असू दे, तरुण असू दे, बाल असू दे, ज्याला आपण दिशा म्हणतो ती दिशा मिळत नाही. आणि ही दिशा न मिळाल्यामुळे सगळे घोटाळे होतात. ह्याच्यासाठी जे ज्ञान लागतं, जे विचार लागतात, ते ज्ञान, ते विचार आज दिले जात नाहीत. आणि म्हणून जीवनविद्या मिशन स्थापनाची वेळ आमच्यावर आली. आम्ही संपूर्णपणे विचार केला की इतिहासाची पुनरावृत्ती, हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ, व्हाय, इतिहासाची पुनरावृत्ती होते का, ह्याचा जेव्हा आम्ही विचार केला तर त्याचं कारण आम्हाला एकच सापडलं की माणसाला विचार करण्याची शक्ती जी मिळालेली आहे त्याचा तो योग्य वापर करत नाही, हे त्याचं कारण आहे. आणि म्हणून मटेरियल प्रोग्रेस पाहिजेच, विज्ञानाला पर्याय नाही. विज्ञानाचं किती महत्त्व आहे ते मी काल सांगितलं की आपल्याला संरक्षणसुद्धा जर करायचं असेल तर विज्ञानाचीच मदत घ्यायला पाहिजे. विज्ञानाची प्रगती आपल्याला आवश्यक आहे, पण त्याचबरोबर मानसिक विकास आणि आध्यात्मिक विकास ह्या दोन्हीची अत्यंत आवश्यकता आहे. हे कोणीही लक्षात घेत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुमचं जे मन आहे त्या मनाचा विकास झाला पाहिजे. मनाचा विकास झाला पाहिजे याचा अर्थ असा की तुम्हाला चांगले विचार करण्याची सवय जडली पाहिजे. सुंदर विचारांची जोपासना करण्याची तुम्हाला सवय जडली पाहिजे. आपल्या ठिकाणी विचारांचा प्रवाह सतत चालू असतो. सतत तुम्ही थांबवण्याचा किती प्रयत्न केलात ना, थांबत नाही. आपण म्हणतो योगा हा चित्तवृत्ती निरोध हा, असं आपण म्हणतो, पतंजली.
पातंजलीने असं म्हटलं आहे, योगा चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तीचा निरोध करणं म्हणजे योग, असं पातंजली म्हणतात. पण हा योग किती लोकांना साध्य होऊ शकतो? हा अत्यंत दुर्मिळ असा योग आहे की अत्यंत 1% सुद्धा नाही, एकाही माणसाला हे जमेल असं शक्य नाही. त्याच्यासाठी जो एक विशिष्ट अभ्यास करावा लागतो, तो अभ्यासच कोणाला माहिती नाही आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी विचारांचा प्रवाह हा सतत चाललेला असतो आणि तुम्ही किती अडवण्याचा प्रयत्न केला तो अडणार नाही. नदीचा प्रवाह सतत चाललेला असतो, तुम्ही त्याला अडवण्याचा प्रयत्न केलात तर तो दुसरीच दिशा घेतो. म्हणून त्यांना अडवायला तर पाहिजेच, पण दुसरी दिशा त्याला आपण द्यायला पाहिजे. नदीने दुसरी दिशा घेणं आणि माणसाने त्याला दुसरी दिशा देणं, या दोन गोष्टी भिन्न आहेत. म्हणून आपण ज्या वेळेला नदीला एक वळण देतो, त्याला एक दिशा दाखवतो आणि त्या दिशेने आपण जेव्हा पाणी वळवतो तेव्हा शेतामध्ये पीक निर्माण होतं. तसं आपल्या ठिकाणी विचारांचा प्रवाह, विचारांची नदी सतत वाहते आहे, सतत. गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू एव्हरी मोमेंट. God loves to express himself through you as harmony, peace, joy and abundance. This is called the will of God or the tendency of life, असं म्हणतात. पण गंमत अशी होते की हा जो विचारांचा जो प्रवाह आहे, हा विचारांचा प्रवाह माणसाला मुळात आकलन करता येत नाही, मुळात त्याला कळतच नाही. आणि तो विचारांचा प्रवाह आपण अडवण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला शक्य होत नाही. म्हणून जीवनविद्येने सांगितलं की तू तसा प्रयत्न करूच नको, त्याला वळवण्याचा प्रयत्न कर. आणि वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो कुठल्या दिशेने वळवायचं हे महत्त्वाचं आहे. त्याला जर कुठल्या दिशेने वळवायचं हे एकदा आपल्याला कळलं ना की आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतात. म्हणून सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना, असं जीवनविद्या सांगते. मग सुंदर विचार करायला शिका. ते तुमच्याकडे आपोआप येणार नाहीत, कारण आपल्याला तशी सवयच नाही. मॅन इज ए क्रिचर ऑफ हॅबिट्स अँड हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. की विचार ज्याला आपण म्हणतो, त्या विचारांचा जो प्रवाह चाललेला आहे, त्याची जी एक गती आहे, त्याची जी आपल्याला एक सवय झालेली आहे, ती सवय इतकी प्रचंड आहे की आपल्याला मुळात असं काही चाललेलं आहे हेच कळत नाही आणि मग त्याला वळवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून जीवनविद्या मिशनमध्ये आल्यानंतर आम्ही त्याला सुंदर विचार करायला शिकवतो. हे सुंदर विचार करायला तुम्ही एकदा शिकलात ना की तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतात. हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. आणि असे प्रश्न सुटतील की नाही अशी जर तुम्हाला शंका असेल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त चांगले विचार करायला शिका. पण गंमत अशी होते की हा सर्वसाधारण माणसाला जमत नाही, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे तो सवयीचा गुलाम झालेला आहे आणि हा सवयीचा गुलाम झाल्यामुळे त्याचं सगळं पुढे चुकत गेलं. म्हणून एका इंग्लिश लेखकाने असं म्हटलेलं आहे, सो म्हणजे SOW, सो ॲक्शन्स अँड रीप हॅबिट्स, सो हॅबिट्स अँड रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी. म्हणजे डेस्टिनी म्हणजे नशीब. आता नशिबापर्यंत आपण कुठून पोचलो बघा, की आपण जे ॲक्शन सो म्हणजे पेरतो, त्या पेरण्यापासून सुरुवात झालेली आहे की आपण बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनाच्या शेतात आपण विचार पेरत असतो. ही आपल्याला हळूहळू सवय जडते
आणि म्हणून ॲक्शन्सची परिणती सवयीमध्ये होते. सवयी पेरल्या जातात. सवयी पेरल्या जातात. कळलं ना? सवयी पेरल्या जातात आणि त्याचा परिणाम होतो, म्हणजे परिणती होते, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होतं. स्वभाव. आता स्वभाव जो आहे तो पेरला जातो आपोआप सवयीने आणि त्याचं परिणती नशिबामध्ये घडते. म्हणून नशीब हे कुठून येतं? त्याची सुरुवात ॲक्शन्सपासून होते. पण तो जो इंग्लिश लेखक आहे त्याने विचारांचा विचार केला नाही, तो जीवनविद्येने केला. जीवनविद्या असं सांगते की ॲक्शन करण्यापूर्वी आपण विचार करतो. विचार केल्याशिवाय ॲक्शन होत नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्या नंतर ॲक्शन होते. म्हणून प्रथम सो थॉट्स अँड रीप ॲक्शन्स. रीप ॲक्शन्स म्हणजे सो ॲक्शन्स रीप कॅरेक्टर, मग नशीब. अशा तऱ्हेने त्याची परिणती होते. हे मी काय सांगतो आहे की विचारांचा विचार केला गेला नाही, त्याचे दुष्परिणाम मानवजातीला जे भोगावे लागले ते आजपर्यंत. आता हे विचार येतात कुठून? प्रश्न निर्माण होतो आहे, विचार येतात कुठून? विचार संस्कारातून येतात. विचार जे येतात ते संस्कारातून येतात. म्हणून संस्कार तुमचे कसे केले जातात याच्यावर माणसाकडून विचार कसे निर्माण होणार हे अवलंबून असतं. आज आपण जर पाहिलं तर निरनिराळ्या तऱ्हेच्या ज्या संस्कृती आहेत या जगात, ते आपापल्या संस्कृतीप्रमाणे मुलाबाळावर लहानपणापासून संस्कार करीत असतात. आणि हे जे संस्कार करीत असतात ते इतके दृढमूल होतात इन कोर्स ऑफ टाईम, इतके दृढमूल होतात की तो त्यांचा स्वभाव बनतो आणि मग त्याचं सर्व नशीब त्यांना भोगावं लागतं आणि त्याच्याबरोबर इतरांना भोगावं लागतं. 26 नोव्हेंबरचा जो प्रकार आहे तो हा असा आहे की संस्कार केले गेले, त्यात दोष त्या तरुणांचा नसतो. त्या तरुणांना जे संस्कार केले गेले तो दोष असतो. आणि म्हणून संस्कार करणं आणि संस्कार होणं ह्या दोन गोष्टी पुन्हा भिन्न आहेत. म्हणून जीवनामध्ये दोन्ही गोष्टी घडत असतात. संस्कारही होतात आणि संस्कार आपोआप घडतही असतात. आणि या संस्कारातून माणूस निर्माण होत असतो. मग त्याच्यामध्ये माणुसकी निर्माण व्हायची का त्याच्यामध्ये माणुसकीच्या उलट पशुत्व निर्माण व्हायचं, हे त्याला मिळणाऱ्या संस्कारावर अवलंबून असतं. म्हणून जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे मी का म्हणतो नेहमी, हा संस्कार आहे. आणि हा संस्कार नुसता एका व्यक्तीवर नाही, हा कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंडवर केला जाणारा संस्कार आहे. आणि तो इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही हे जसजसं गुणगुणायला लागाल, गुणगुणणे फार महत्त्वाचं असतं बरं का. तुम्ही जे गुणगुणता ना ते सबकॉन्शियस माइंडमध्ये लवकर जातं, म्हणून गुणगुणनाला महत्त्व. पण आज आम्ही गुणगुणतो काय, काय ग सकू, काय ग सकू, बोला दा जीवा, बोला दा जीवा, हे आम्ही गुणगुणतो. कळलं की नाही? गुणगुणणं ज्याला म्हणतात ना ते हे गुणगुणायला पाहिजे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, गुणगुणत राहा. आणि तुमचं शिल्प तुम्हीच घडविता की नाही त्याचा अनुभव घ्या. जीवनविद्येचं तत्त्वज्ञानाचं हे एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही त्याचा अनुभव ताबडतोब घेऊ शकता. हा सूर्य आणि हा जयद्रथ, की तिकडे आणि वेळ नाही. आपल्याकडे म्हण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तसं जीवनविद्येचं असं आहे की ताबडतोब तुम्हाला रिझल्ट. तुम्ही फक्त सुरुवात करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळतात की नाही बघा. आता अमेरिकेमध्ये आमचे जे काही शिष्यमंडळी गेलेले आहेत त्याने आता जीवनविद्येचा हळूहळू तिकडे प्रचार करायला सुरुवात केला आहे. आणि आता तिकडे 4 अमेरिकन बायका येतात आणि त्यांनी सांगितलं
की आम्हाला इन शॉर्ट ऑफ टाईम आम्हाला हे चांगले चांगले अनुभव येऊ लागले प्रार्थनेचे. ह्याचं कारण का, तुम्ही ज्यावेळेला गुणगुणता त्यावेळेला गुणगुणणे फार महत्त्वाचं असतं आणि त्या गुणगुणण्याने सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फार लवकर जातं आणि एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये ते गेलं की तुमचं काम झालं. आणि म्हणून ॲज सून ॲज युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट्स एनी थॉट ऑर आयडिया, इट प्रोसीड्स टू पुट इट इन टू इफेक्ट. इट युझेस all its mighty resources to that end and mobilizes all the mental and spiritual laws of your deeper mind. असं डॉक्टर मर्फी म्हणतात. हे का मी सांगतो आहे की हे जे गुणगुणणं आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि सबकॉन्शियस माइंडने ते पकडणं हे त्याहून महत्त्वाचं आहे आणि ते पकडलं जातं लवकर गुणगुणण्यातून. म्हणून हे गुणगुणायला शिका आणि त्याचा अनुभव घ्या. हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. तर सांगायचा मुद्दा असा की हा संस्कार आहे, कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंडवर केलेला कलेक्टिव्ह संस्कार आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी म्हणतो इतकंच नव्हे तर तुम्हा सर्वांना म्हणा म्हणून सांगतो. त्याचं कारण हेच आहे. आता सगळे म्हणतात ही आनंदाची गोष्ट आहे, नाही तर पुष्कळ वेळेला काय आहे, तुम्ही म्हणा, मी म्हटलं नाही तरच चालेल. कुठे लोकांना समजतंय? लोकांना समजलं नाही ते देवाला समजतं की नाही. म्हणून या ठिकाणी काटकसर करू नका, लाजू नका. अहो जिथे लाजायला पाहिजे काही लाजत नाही. सिगारेट, अरे सिगारेट ओढणं किती वाईट आहे ते त्याच्यावरच पाकिटावरच लिहिलेलं आहे. अरे तुला कॅन्सर होईल, अल्सर होईल, रोग होतील, पण ते तू बघतच नाही. कळलं की नाही. ते मांजर जसं दूध पिताना तिला वाटतं काय कोणी बघत नाही, दूध पितं मग धपाडा बसतो. तर सांगायचा मुद्दा, जिथे लाज वाटायला पाहिजे तिथे लाज वाटत नाही आणि देवाचं नाव घ्यायला मला लाज वाटते. आता आठवण झाली म्हणून तुम्हाला सांगतो. आमचे एक नामजपाचं महत्त्व हे पुस्तक ज्याने लिहिलं ना, त्यांचं नाव रामकृष्ण कामत. त्यांची माझी एकदा भेट झाली. त्यांनी मला सांगितलेली गोष्ट म्हणाले, मी आळंदीला गेलो आणि स्नान वगैरे करून माऊलीच्या दर्शनाला म्हणून बाहेर पडलो. तो 10 भिकारी तिकडे आले आणि दादा पैसा द्या म्हणा लागले. तर त्यांनी काय विचार केला, याला पैसा देण्याच्या अगोदर यांच्याकडून एकदा देवाचं नाव तरी घेऊया बदवून. म्हणून त्याने ते बघ, मी तुम्हाला पैसा देईन पण फक्त तुम्ही विठ्ठल 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 एवढं म्हणायचं. एका मुलाने म्हटलं, त्याला पैसा दिला. दुसऱ्या मुलाने त्याला पैसा द्या. शेवटी एक लहान मुलगी राहिली. तिला विचारलं, ती म्हणायलाच तयार नाही. दादा पैसा द्या हे सांगायचे, विठ्ठल विठ्ठल म्हण. ती गप्प राहायची. करता 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 माऊलीच्या देवळापर्यंत ती आली. ह्यांच्या मनात विचार आला की आपण म्हणून सांगतो, पैसा देतो म्हणतो, तरी म्हणत नाही का. म्हणून विचारलं शेवटी, मुली तू म्हणत का नाहीस? तिने काय उत्तर द्यावं, मला लाज वाटते. अरे भीक मागायला लाज वाटत नाही आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला लाज वाटते, आणि ते सुद्धा आळंदीमधल्या मुलीला. म्हणजे ही मुलगी किती पापी असेल ह्याची आपण कल्पनाच केलेली बरी. हे मी काय सांगतो आहे की देवाचं नाव घ्यायला लाज वाटण्याचं कारण नाही. अगदी मोकळेपणाने घ्यावं, अगदी बेंबीच्या देठापासून. सांगायचा मुद्दा असा की हे जे कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड आम्ही संस्कार करतो. आता हा संस्कार जसा आम्ही करतो ना, तसं शेवटी आम्ही प्रार्थना म्हणायला सांगतो. संस्कार आहे. आम्ही 3 वेळा 4 वेळा प्रार्थना म्हणतो, संस्कार आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला स्फूर्तिगीत आम्ही म्हणायला सांगतो. हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे आणि हे जग सुखी व्हावे. हे जे आमचं स्फूर्तिगीत आहे ते आम्ही तुम्हाला म्हणायला सांगतो. लक्षात घ्या, हे स्फूर्तिगीत आम्ही म्हणतो ना, तुमच्यावर आम्ही संस्कार करतो, तुमच्या मुलावर संस्कार करतो,
तुमची जी लहान लहान बाळं आहेत त्यांच्यावर संस्कार करतो. आणि या संस्कारांचा परिणाम बघा, आम्ही हे म्हणायला सुरुवात केली की ती लहान मुलं उठतात आणि असे हात करतात. का? त्यांच्यावर संस्कार झाले. आता तो सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो आहे की म्हणायला सुरुवात केली की उठतात. हे मी का सांगतो आहे, शेवटी संस्कार महत्त्वाचे आहेत की आपलं राष्ट्र सर्वार्थाने पुढे गेलं पाहिजे आणि हे जग सुखी झालं पाहिजे. आता केवढा मोठा आणि संदेश आहे की हे जग सुखी व्हावं. हा नुसतं मनात विचार येणं हे सुद्धा किती महान आहे. आणि हा विचार ज्या वेळेला आपण अंतर्मनामध्ये रुजवतो संस्कारांच्या द्वारे, त्यावेळे तो हळूहळू हळूहळू तो सबकॉन्शियस माइंडमध्ये मुळापर्यंत जातो, तेथे मूळ धरतो आणि काही काळानंतर तिथून तो स्फुरतो आणि जगामध्ये साकार होतो. आणि म्हणून हा संस्कार रुजवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे सगळे आमची ही जी प्रवचनं वगैरे सगळे जी आहेत ते सगळं त्यासाठी आहे. इथे ब्रह्म, माया, जग मिथ्या, कुटस्थ, कुटस्थ म्हणजे आलाच काय ते कुठ माहीत नाही. हे असल्या भानगडी मी सांगत नाहीत, कारण की नाही त्या लोक या कारणाने ऐकतात, या कारणाने सोडून देतात. म्हणून आतापर्यंत तेच केलं गेलं. मला सांगायचा मुद्दा असा की शेवटी संस्कार महत्त्वाचे आहेत, कारण विचार संस्कारातून येतात आणि विचार तुमच्या जीवनाला आकार देतात. म्हणून तुमचं नशीब तुम्हालाच घडवायचं आहे. तिथे कोणीही दुसरं येऊ शकत नाही. दुसरे तुम्हाला फार तर मदत करतील कसं नशीब घडवायचं त्यासाठी, पण शेवटी जे केलं पाहिजे ते आपणच. आई फार तर जेवण करील, कालवेल, ताटपाट मांडेल आणि तुमच्या तोंडात घास घालेल, पण शेवटी चावायचं कोणी आणि गिळायचं कोणी? आई तूच गिळ. चालायचं नाही, चावायचं तूच, गिळायचं तूच, पचवायचं तूच. त्या सांगायचा मुद्दा असा, हे संस्काराचं महत्त्व. म्हणून विकास, हा विकास मनाचा विकास झाला पाहिजे. हे जग सुखी झालं पाहिजे. हा संदेश जगामध्ये जाणं किती महत्त्वाचं आहे. हा जेव्हा जाईल आणि तो रुजेल त्या 26 नोव्हेंबर पुन्हा घडणार नाही. आणि म्हणून जीवनविद्या हे शिक्षण, हे संस्कार जे देऊन राहिलेलं आहे त्याच्या पाठीमागे जग सुखी करणं हा एकच हेतू आहे. आणि त्यासाठी हे राष्ट्र सर्व अर्थाने पुढे पुढे गेलं पाहिजे. कारण हे राष्ट्र जर पुढेच गेलं नाही तर जगाला सुखी करण्याचं सामर्थ्य तुमच्याजवळ येणारच कसं. आणि म्हणून शेवटी सामर्थ्य महत्त्वाचं आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे म्हटलेलं आहे. म्हणून भगवंताचं अधिष्ठान पाहिजे, म्हणून नामस्मरण आपण करतो. आणि चळवळ म्हणजे प्रयत्न, म्हणून प्रयत्न आणि प्रार्थना ही आपल्या जीवनरथाचे दोन चाकं आहेत. प्रयत्न केले पाहिजेत, प्रार्थना म्हटली पाहिजे, प्रार्थना म्हटली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. असं ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न आणि प्रार्थना या दोन गोष्टीचं तुम्ही ज्या वेळेला समन्वय साधता त्यावेळेला तुमचं जे जीवन आहे हे जीवन सर्वार्थाने सर्व दृष्टीने सुखी होतं, समाधानी होतं, यशस्वी होतं, समृद्ध होतं. आणि म्हणून विकास झाला पाहिजे, मनाचा, विचारांचा विकास झाला पाहिजे. म्हणून आज जे भय नावाची गोष्ट आहे ते भय मी काल सांगितलं, सगळ्यांनाच भय आहे. हे भय झालं पाहिजे असेल तर विकास झाला पाहिजे मनाचा, विचारांचा. आणि शेवटी काय राहिलं? आध्यात्मिक विकास. हा आध्यात्मिक विकास म्हणजे तिकडे भय, त्या अध्यात्मामध्ये भव, तिकडे भय, इथे भव. आज भव, भवसागर, भवनदी असं आपण म्हणतो. भवनदी म्हणजे काय, भवसागर म्हणजे काय, बऱ्याच लोकांना कळत नाही. ते कीर्तनकारांनाही कळत नाही आणि प्रवचनकारांनाही कळत नाही. ते भवसागर भवसागर म्हणतात. भवसागर याचा अर्थ असा की तुमच्या ठिकाणी जी विपरीत कल्पना निर्माण झालेली आहे ना, ती विपरीत कल्पना म्हणजे भवसागर. आणि ही जी विपरीत कल्पना झालेली आहे
की आपल्याला आपला स्वतःचा विसरच पडलेला आहे. आता एखादा माणूस आहे, एक सहस्रबुद्ध आहे, इथे कोण नाही असं मी म्हणतो, आणि असतं तर मी त्यांची क्षमा मागतो. एक सहस्रबुद्ध नावाचा एक माणूस आहे आणि त्याला स्वतःचाच विसर पडला. आता परिणाम काय होईल? तो वेड्यासारखं वागेल, तो वेड्यासारखं वागेल, आणि वेड्यासारखा वागायला लागला तर परिणाम काय होईल? घरातले लोक दुःखी होतील, शेजारी पाजारी ते दुःखी होतील, समाजामध्ये लोक जे आहे तो जिथे तिथे जाईल तिथे दुःख निर्माण करेल, दुसरं काय करेल? पण वस्तुस्थिती अशी आहे की आज जगामध्ये वेडे लोकांची संख्या जास्त आहे. तुम्ही म्हणा हे आश्चर्य आहे. अहो आश्चर्यच आहे. जगामध्ये आज जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा. कोण धर्म वेडे, कोण सत्तेचे वेडे, कोण पैशाचे वेडे, कोण कशाचे वेडे, कोण कशाचे वेडे सांगता येत नाही. आणि म्हणून हे जे वेड आहे हे वेड वाईट आहे. आणि वेड जर चांगलं असेल ना तर उत्तम. वेड लागलं पाहिजे पण चांगल्या गोष्टीचं. हे राष्ट्र स्वतंत्र झालं पाहिजे. वेड ज्या वेळेला या जगात हिंदुस्थानच्या लोकांमध्ये जेव्हा निर्माण झालं तेव्हा स्वातंत्र्य मिळालं. ते वेड पाहिजे. ह्याच्यासाठी तुमच्यावर मनावर चांगले संस्कार व्हायला पाहिजे. आता चांगले संस्कार होण्यासाठी जे लागतं त्यात आपल्या देशात आहे का? बघा, तुम्ही विचार करा. आपल्या घरात आहे का? देशात मारू घरात आहे का? बघा, आपण घरामध्ये सुद्धा मुलाबाळावर संस्कार करत नाही. आणि मग ते करू शकलो नाही की मग तीच मुलं आपल्याला डोईजड होतात. तीच मुलं आपल्याला डोईजड होतात. कारण का? लहानपणी त्यांना वळण दिलं नाही, त्यांना संस्कार दिलं नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत तुमची मुलं तुमचं बोट धरून जीवन विद्या मिशन येतं तोपर्यंत त्यांना आणा. एकदा त्यांचं बोट सुटलं की तुम्ही घराबाहेर. लक्षात ठेवा, शेवटी मुलं आईबापांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतात. का? कारण एकच आहे, त्यांच्यावर संस्कार आपण करत नाही. आणि म्हणून संस्कारांना फार महत्त्व आहे. म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही पहिल्यापासून संस्कार करतो. जीवनविद्येचे 5 देव आणि त्याच्यामध्ये आणखीन 2 देव आहेत. एक म्हणजे माता, पिता, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र आणि विश्व. आम्ही 7 देव सांगतो. तर सांगायचा मुद्दा असा की जो खरा देव आहे ना तो निराकार आहे, तो निर्गुण आहे, तो सर्वव्यापी आहे, तो अदृश्य आहे, तो अव्यक्त आहे. आणि त्याचं दर्शन आतापर्यंत कोणालाही झालेलं नाही, याच्या पुढे कोणाला होणार नाही. तुम्हाला वामनराव कशावरून सांगतो तुम्हाला. अहो साधी वीज, आता विजेचा आपण सगळा अनुभव घेतो. ती वीज कोणाला दिसलेली आहे का? वीज कोणाला दिसली नाही. विजेला कोणी स्पर्श करू शकत नाही, विजेला तुम्ही चाखू शकत नाही, विजेला तुम्ही ऐकू शकत नाही, विजेचा तुम्ही वास घेऊ शकत नाही. आणि तरीसुद्धा वीज आहे. आणि ती वीज, तिचा प्रभाव आता आपण पाहतो आहोत. आणि तिचा प्रताप, ती जेव्हा जाळते मारते तेव्हा आपण अनुभवतो. म्हणून विजेचा प्रताप आणि प्रभाव त्याद्वारे आपण विजेला अनुभवतो. पण तरीसुद्धा वीज आपण पाहू शकत नाही. तसा भगवंत, तसा देव, त्याचा प्रभाव आणि प्रताप आपल्याला नित्य अनुभवायला येतो. पण तो कोणालाही दिसू शकत नाही. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. मग ह्याला पाहायचं कुठे? आईकडे पहा, वडिलांकडे पहा, शिक्षकाकडे पहा, स्वतःकडे पहा. शरीर साक्षात परमेश्वर. सांगायचा मुद्दा, ज्याला आपण भव असं म्हणतो, तो भव
म्हणजे आपल्या ठिकाणी निर्माण होणारी चुकीची कल्पना की आपण वास्तविक मुळात परमेश्वर स्वरूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप देव आपणच आहोत, हे आपलं शास्त्र सांगतं. तत्त्वमसी शिवोहम अहम ब्रह्मास्मी सोहम, हे आपलं शास्त्रच सांगतं. पण आपण ते कधी लक्षात घेत नाही. मग आपण कोणाकडे बुवाकडे जातो, बाबाकडे जातो, कुठे देवऋषीकडे जातो, कुठे फकीराकडे जातो आणि आपलं नुकसान करून घेतो. म्हणून खरा जो देव आहे तो देव तुम्हाला कधी दिसणारा नाही. त्याला पाहायचं असेल ना तर आईकडे पहा, वडिलांकडे पहा. अशा तऱ्हेने तुम्ही ज्या पाहाल ना तर हळूहळू पाहता 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 मग तुला जे दिसतंय ना ते सर्व भगवंतच, हा अनुभव तुला येईल. नर नारी बाळे अवघा नारायण, 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 नर नारी बाळे अवघा नारायण. ऐसे माझे मन करी देवा, ऐसे माझे मन करी देवा, ऐसे माझे मन करी देवा, ऐसे माझे मन करी देवा. ही दृष्टी आपल्याला प्राप्त झाली ना की संसार सुखाचा. आता संसार सुखाचा करायचा का दुःखाचा करायचा हे कोणी ठरवायचं? तू ठरवायचं, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.